आज आपण पाहू गटकपूर्व 2022चे अर्थशास्त्राचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, रेपो रेट म्हणजे ज्या दराने, म्हणजे या चारपैकी रेपो रेट कोणता आहे हे ओळखायचं आपल्याला. तर सर्वात पहिला विधान काय सांगतं, पहिला ऑप्शन, व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात, तर हा लेंडिंग रेट असतो. लेंडिंग रेट म्हणजे व्याजदर. ठीक आहे, या व्याजदरामार्फत आपण जर आजकाल बघितले तर हाऊस लोन वगैरे घेतो ते याच दरामार्फत असतात. हाऊस लोन असेल, कार लोन असेल किंवा आपला कोणते पर्सनल लोन असेल, तर हे लोन जे आहेत आपण कुणाकडून घेतो, बँकांकडून घेतो. व्यापारी बँकांकडून कोण घेते, लोक घेतात. तर मग त्यावरती जो रेट बँक लावते त्याला म्हणतात लेंडिंग रेट, रेपो रेट नाही. पर्याय क्रमांक 2, सरकारची कर्जे घेण्यावर आकारला जातो. आता ही सरकार आहे, सरकारला जेव्हा पैसा पाहिजे असतो, सरकार पैसा कुठून निर्माण करते, बाजारातून. एक ऑप्शन. सरकारला आणखी दुसरा पण ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन कोण आहे, RBI. कारण आपल्याला माहिती आहे RBI ही सरकारची बँक आहे, त्यासोबतच RBI ही बँकांची बँक आहे. त्यामुळे RBI कडून पण सरकार पैसा उत्पन्न करते आणि बाजारामधून पण उत्पन्न करते. बाजारामधून कशी करते, जसं ट्रेजरी बिल्स असतात, बॉन्ड्स असतात, ही विकून वगैरे या प्रकारे सरकार पैसा उभारू शकते. तर यामध्ये पण रेपो रेटचं काहीच देणे घेणे नाही आहे. तिसरं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते. तर हो, तिसरंच विधान हे रेपो रेट म्हणून जाहीर आहे. बरोबर. रेपो रेट म्हणजे काय असतं, जेव्हा ही RBI जेव्हा एखाद्या व्यापारी बँकेला, जी कमर्शियल बँक असतात, या कमर्शियल बँकला जेव्हा कर्ज देते त्यांच्याकडून जो दर आकारते त्यालाच रेपो रेट असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4 आहे, व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचत ठेवीवर दर आकारतात, याला साधं इंटरेस्ट रेट म्हणतात. ठीक आहे, तर मग रेपो रेट कोणता आहे, पर्याय क्रमांक 3 याचं खरं उत्तर आहे. रेपो रेटबद्दल आणखी थोडीशी माहिती घेऊ आपण. सर्वप्रथम पहा, ही सर्वप्रथम आहे व्यापारी बँक, ही आहे व्यापारी बँक. आता व्यापारी बँक पैसा कुठून येतो, याच्याकडे पैसा टाकतात लोक. समजा या लोकांनी पैसा टाकला व्यापारी बँकेमध्ये, यांच्यामध्ये 4 लोक आहेत, त्यांचे 100 करोड आहेत बँकेमध्ये समजा. ठीक आहे, 100 करोडांनी इन्व्हेस्ट केले. आता ही व्यापारी बँक ही पैसे घेऊन का उगाच बसणार आहे का, नाही. तर मग हे जे पैसे घेतलेत ते पैसे काय करते, लोन म्हणून देते लोकांना, कर्ज म्हणून देते, जेणेकरून या कर्जवरती जो रेट भेटेल, जो दर भेटेल, त्या दरापासून ते कमाई करतील. बरोबर आहे, एवढं सिंपल माहिती आहे आपल्याला. लोन देतात पैसे घेऊन व्यापारी बँका. मग जर समजा आता हे चार माणसं आली त्यांचे 100 करोड मागायला, बँकेकडे पैसे आहेत का सध्या, नाही. बँकेने तर ते लोन म्हणून त्यांना दिले लोकांना. मग आता हे 100 करोड मागायला आलेल्या लोकांना बँक कुठून पैसे देणार. आता हे जर बँकांनी ह्यांना सांगितलं की बँकेमध्ये पैसे नाही आहेत, तर मग हे लोक जातील आणखी लोकांना सांगतील की बँकेमध्ये पैसे नाही आहेत. मग ज्या लोक आतापर्यंत आले नव्हते बँकेकडे, ज्यांच्या आणखी बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत, ते पण लोक येतील बँकेकडून पैसे मागायला, आमचे पण पैसे द्या. मग बँक आणखी काय चटामध्ये सापडेल. मग बँकांना काय करावं लागेल, यांचे पैसे कसे करून द्यावंच लागतील. मग यांचे पैसे देणार कुठून, बँकेकडे तर पैसे नाही आहे, त्यांनी लोन दिलेलं आहे. आता लोन दिलेल्या माणसांना थोडी म्हणू शकते आजच्या आज लोन आणून द्या, नाही. त्यामुळे बँक काय करते, असल्या टाईमला बँक जाते कुठं, असल्या टाईमला बँक जाते RBI कडे. इथून गेली ती ना RBI कडे. ठीक आहे, मग अशा टाईमला RBI त्यांना मदत करते. कारण RBI आपल्याला माहिती आहे, RBI ही बँकांची बँक आहे. बँकेला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ती RBI कडे जाते. पण RBI काय अशीच पैसे देते का, नाही. तर RBI त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून गव्हर्मेंट सिक्युरिटीज ठेवून घेते. जेव्हा त्या बँकेकडे पुन्हा पैसा येईल, उपलब्ध होईल, तेव्हा ती बँक त्या गव्हर्मेंट सिक्युरिटीच्या बदल्यामध्ये डबल RBIला त्यांचे पैसे वापस करेल. बरोबर. तर मग आता RBIने त्यांना जो पैसा दिला होता त्या पैशावरती जो दर लावते त्याला म्हणतात रेपो रेट. हेच पाहिजे होतं ना आपल्याला, रेपो रेट. आता रेपो रेटचा जर अर्थ बघितला तर REPO हे माहिती आहे आपल्याला. त्यामधलं REP म्हणजे असतं रिपर्चेसिंग आणि O म्हणजे असतं ऑब्लिगेशन. रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन याचा अर्थ काय आहे, ऑब्लिगेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे बंधन असतं. म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे, ॲग्रीमेंट आहे. कुणामध्ये झालेलं, RBI आणि त्या कमर्शियल बँकमध्ये झालेलं एक प्रकारचं ॲग्रीमेंट आहे की तुम्ही पुन्हा ते गव्हर्मेंट सिक्युरिटी विकत घेऊन आमचे पैसे वापस द्या, असं RBI म्हणते.
बरोबर आहे. समजलं रेपो रेट काय असतो. रेपो रेट म्हणजे तो रेट असतो ज्या दराने RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. ओके. तर पहिल्याचं येईल उत्तर पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. नाही म्हटले अंडरलाईन करा. लोकसंख्या विस्फोटाचे म्हणलं एक्सप्लोजन. आता लोकसंख्या विस्फोट आणि लोकसंख्या वाढ यामधला छोटासा मार्जिनचा फरक आहे. बघा, लोकसंख्या ही नेहमी वाढत राहते. लोकसंख्या वाढ ही नेहमी होत आहे. परंतु लोकसंख्या वाढ म्हणजेच लोकसंख्या विस्फोट आहे का, तर नाही. लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय असतो, जे आपल्या भारतामध्ये ही लोकसंख्या वाढ वेगाने होणे त्यासोबतच भारतामध्ये असलेली इन्फ्रास्ट्रक्चर असो, भारतामधले इन्फ्रास्ट्रक्चर, भारताची इकॉनॉमी अर्थव्यवस्था, बरोबर, यांच्यावर जर ही जो वेगाने वाढत आहे लोकसंख्या, तो वेग या गोष्टींवरती, त्यासोबतच आणखी रिसोर्सेस आले, हे राहिलं होतं. रिसोर्सेस म्हणजे आपलं जे काही जल, पाणी, वायू ज्या गोष्टी आहेत आपल्या निसर्गाने दिलेल्या, तर या गोष्टींवर जर ही लोकसंख्या वाढणारी जर दबाव टाकत असेल, काय टाकत असेल, दबाव टाकत असेल, तर तिला म्हणतात एक्सप्लोजन. लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणं की जे रिसोर्सेस, इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्याला झेलू शकत नाही. एवढ्या मोठ्या आणि वेगाने लोकसंख्या वाढणं त्याला म्हणतात लोकसंख्या विस्फोट. ओके. तर यापैकी कोणतं कारण नाही असं म्हटलं. तर सर्वप्रथम बघू आपण निरक्षरता कारण आहे का याचं, तर हो. जेवढे जास्त लोक इलिटरेट असतात, बघा, निरक्षर लोकांचा विचार काय असतो, आम्ही 3-4 मुलं करतो, आम्ही 5 मुलं करतो, ज्यामधून काय 2-3 जरी हे निघाले, वेळे निघाले, तरी 2 तरी आम्हाला कमवून देतील. याच्या अर्थाने ते जास्त मुलं करतात. याचा जर अर्थ बघितला तर जेवढे जास्त लोक जन्माला घालतील तेवढे त्यांना जास्त चांगली लाईफ देण्यासाठी जास्त पैसा पाहिजे. पण हा विचार लोकांच्या मनात येत नाही. त्यांना वाटतं आम्ही जास्त जन्मतो जेणेकरून एखादी तर कामाला निघेल आणि आम्हाला देईन, आमचं म्हातारपण व्यवस्थित करेन. तर निरक्षरता हे पण याच्यामध्ये कारण आहे विस्फोटाचं. तर हो. विवाहाची सार्वत्रिकता, युनिव्हर्सलायझेशन ऑफ मॅरेज, तर हो, हे पण कारण आहे. आजचा जो समाज आहे, आजचा जर आपण समाज बघितला, समाज म्हणतो की जर तुम्ही लग्न केलं, समजा सगळ्यांनी लग्न करायला पाहिजे असा समाज बनतो. सगळ्यांनंतर मुलं पण पाहिजे. जर कोणाला मुलं वगैरे नाही झाली तर समाज लगेच त्यांना नावा ठेवला होता, हे आपल्याला माहिती. तर मग आजकालचा जो समाज आहे तो पण त्याच्याशी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे विवाहाची सार्वत्रिकता हे पण रिस्पॉन्सिबल आहे. नंतर आलं एकत्रित कुटुंब पद्धती, हे पण महत्त्वाचं आहे, हे पण एक कारण आहे. एकत्र कुटुंब आहे, एकत्र कुटुंब, समजा इथे 3 भावांचं कुटुंब आहे, 3 भाऊ 3 जोड्या, समजा 2 कमवतात, 1 नाही, तरी पण ह्याला जी मुलं झालेली आहेत ह्याला फीड करतात ना हे दोघं. होऊ शकतं ना, आता भावाभावाचं घराघरातले. मग ज्यांना होऊ शकत नाही त्यांना काय असतो, सपोर्ट असतो एक प्रकारचा. एकत्र कुटुंब आहे म्हणजे दुसऱ्याचा सपोर्ट असतो. तर मग हा जो सपोर्ट आहे तो त्याला मदत करतो, उत्स्फूर्त करतो आणखी मुलं जन्मण्यामध्ये. तर मग हे पण एक कारण आहे. 4थं राहणीमानातील सुधारणा बघू. राहणीमान बघा, जर समजा एक माणूस समजा 40,000 रुपये कमवतो आहे, 40,000 कमाई आहे पर मंथची, तर आता समजा 2 मुलं झाली, तर तो 2 मुलं सांभाळ चांगल्या प्रकारे करू शकेल, सांभाळ योग्य, बरोबर, राईट. यांना पाहिजे ते देता येईल, पाहिजे ते मिळेल जर 2च असते तर. पण जर ह्याने 6 केले तर मग त्यांना पाहिजे ते देता येईल का, बिलकुल नाही. कसं शक्य आहे, त्याची कमाई तेवढीच आहे ना, घटना तेवढीच आहे. जेवढे कमी लोक असतील, बघा ह्याच्यावरती जेवढे कमी लोक तेवढं राहणीमान योग्य, माहिती आहे समजा आपल्याला, जेवढे कमी लोक तेवढं राहणीमान योग्य करतात. त्यामुळं राहणीमानातील सुधारणा ही लोकसंख्या विस्फोटाचं नाही तर लोकसंख्या थांबवण्याचं कारण आहे. तर हे लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही. विचारलं का आपल्याला कारण कोणतं नाही, तर डी हे कारण नाही, तर डी फक्त पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. सार्वजनिक आयव्ययाचा पब्लिक फायनान्स खालीपैकी कोणता विभाग आहे. विभाग म्हणजे डिपार्टमेंट आहे. सोपा प्रश्न आहे एकदम फॅक्च्युअल, 10 सेकंद लागणारा प्रश्न होता. पब्लिक फायनान्समध्ये काय काय येतं एवढं विचारलेलं आहे. पब्लिक फायनान्समध्ये सार्वजनिक खर्च येतो का, एक्सपेंडिचर येतो का, हो येतो.
सार्वजनिक कर्ज येते का? डेप्ट. हो येते. सार्वजनिक उत्पन्न येते का? रेव्हेन्यू. हो हे पण येते. तिन्हीपर्यंत सार्वजनिक स्वास्थ्य येते का? हेल्थ. तर हे येत नाही, सार्वजनिक स्वास्थ्य येत नाही. तर मग काय काय येते कोणत्या विभागामध्ये? ए, बी आणि सी. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असं. पुढचा प्रश्न क्रमांक 4. FRBM कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? हा FRBM ॲक्ट आपल्याला माहिती आहे, खूप वेळा विचारतं. याला म्हणतात फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट. हा कायदा जर बघितला तर FRBM 2003 या नावाने फेमस आहे. इथून तुम्हाला समोर वाटलं असेल की 2003ला कायदा लागू झाला. नाही, तो 2003ला मांडला आणि लागू करणं कधी झाला? लागू झाला कधी? 5 जुलै 2004ला. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. जर बघितलं की ह्याच्या काही शिफारस होती, आपल्याला माहिती आहे FRBM 2003ला लागू झाला, पण यांच्या काही शिफारस होती. त्यामध्ये जर पाहिली तर सर्वप्रथम पहिली शिफारस त्याने सांगितलं होती की महसुली तूट जी आहे ती आम्ही 2009पर्यंत 0पर्यंत आणू. कुठंपर्यंत? 2009पर्यंत महसुली तूट 0पर्यंत आणू. आणि दुसरं राजकोषीय तूट जी आहे ती GDPच्या, आपल्या भारताच्या GDPच्या 3%. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. महसुली तूट 0पर्यंत आणि राजकोषीय तूट GDPच्या 3%. हे असं ही FRBM 2003चं म्हणणं होतं. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. जुलै 1969ला 14 व्यापारी बँकांकडील ठेवीचे मूल्य डॅश किंवा यापेक्षा जास्त होते, त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. नॅशनलायझेशन झालं होतं कधी? 19 जुलै 1969ला. इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या ठेवीचं मूल्य होतं 50 कोटी. लक्षात ठेवून द्यायचं. बघा, हे नॅशनलायझेशन असं आतापर्यंत दोन वेळ झालेलं आहे. तर पहिलं झालं होतं 19 जुलै 1969ला. एकूण 14 बँका झाल्या होत्या, त्यांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. यांचं बेसिक हे होतं की 15 करोडच्या वर तुमच्याकडे हे पाहिजे, ठेवी पाहिजे. ठीक आहे. दुसरं जर बघितलं तर दुसरं नॅशनलायझेशन झालं होतं 15 एप्रिल 1980ला. यामध्ये एकूण 6 बँकेचं झालं होतं आणि यामध्ये सांगण्यात आलं होतं निकष की 200 करोडपेक्षा जास्त. ठीक आहे, तर या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आता हे इथून 14 बँका आहेत, पाठ करण्यात एवढं काही लक्ष नाही. एकदा नावं बघून घ्या. ह्या 6 बँका आहेत, ह्या 6 बँकांची नावं आपण बघू. तर ह्याला शॉर्ट टिक आहे कॉप व्हॅन. कॉप म्हणजे पोलीस, व्हॅन म्हणजे गाडी, पोलिसाची गाडी समजून घ्या. याच्यावर तुम्हाला पाठवून देईन. तर हे 2 नॅशनलायझेशन होती. त्यांच्या मागे एवढंच महत्त्वाचं ठेवायचं आहे. बघा, नॅशनलायझेशनचं महत्त्वच काय असते बघू. थोडंसं सांगतो महत्त्व. नॅशनलायझेशन करणं का महत्त्वाचं आहे? एखादी बँक जे राष्ट्रीयकृत करणं का महत्त्वाचं आहे? बँक राष्ट्रीयकरण का करतात? उगाच उठून गेले का? जगतून नाही. तर ह्याची पहिल्या बँक होत्या 19 जुलै 1969ला जे 14 बँक होत्या. 1969ला जे 14 बँक होत्या ज्यांची ठेवी 50 करोडच्या वर होत्या, आपल्याला माहिती आहे. ते जर बघितलं तर देशाचा एकूण 70% व्यवहार हे 14 बँकच पाहायच्या. 70% व्यवहार, बरोबर. जर मग देशाला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे, 70% व्यवहार कमी झाला नाही आहे. देशाला जर जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे, जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचायची असेल तर ह्या गोष्टी सरकारच्या अंतर्गत असायला पाहिजे, बरोबर. जेणेकरून सरकार आणखी जास्त लोकांपर्यंत विकास पोहोचू शकेल, सगळं करू शकेल. तर मग त्यावेळेस सरकारने काय केलं की हा जो व्यवहार आहे तो सरकारच्या अंतर्गत घेण्यासाठी त्याचं राष्ट्रीयकरण केलं. जेणेकरून फायदे काय झाले? सर्वप्रथम प्रायोरिटी सेक्टर आपल्याला माहिती आहे. प्रायोरिटी सेक्टर, बरोबर. असे काही शेती असेल, शेती किंवा दलित वर्ग वगैरे. ठीक आहे, असे खूप वेगवेगळे सेक्शन्स आहेत ज्यांना प्रायोरिटी दिली पाहिजे, अग्रक्रम केला पाहिजे. याला म्हणतात मराठीमध्ये अग्रक्रम क्षेत्र. यांच्यासाठी कर्जपुरवठा, यांना कर्जपुरवठा करण्यासाठी नॅशनलायझेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर मग शेती असो, दलित वर्ग असो, यांच्यापर्यंत ह्या सुविधा पोहोचवण्यासाठी, ज्यांना कर्ज वगैरे व्यवस्थितरित्या देण्यासाठी हे नॅशनलायझेशन खूप महत्त्वाचं होतं. कारण बघा, ही जी बँक असतात, व्यापारी बँक, मी बँकेचं सगळ्यात अगोदर सांगतो. ह्या बँकात ह्यांना विकासाशी काही देणे घेणे नसतं.
विकास काय देणे घेणं नाही, ह्यांना ह्यांचा फक्त व्यवहार पाहिजे, जेणेकरून यांचा पैसा आला पाहिजे, बरोबर. आता ह्यात जर बँकेनं म्हटलं की तुम्ही हा व्यवहार शेतकऱ्यासोबत करा, एक शेतकरी आहे तर शेतकऱ्याला तुम्ही कर्ज द्या, समजा एका गावामधल्या शेतकऱ्याला 50 करोड रुपये कर्ज द्या एका गावामधल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळून, तरी बँके त्यांना देईन का? तर पॉसिबिलिटी खूप कमी आहे मित्रांनो. कारण बँकेला माहिती आहे की शेतकरी आहेत, शेती कशावर अवलंबून असते? पाणी पावसावरती, बरोबर. निसर्गाच्या हातामध्ये आहे सगळं. जर निसर्गाने उद्या कलाटणी मारली तर मग जे पीक आहे ते येणार नाही, ठीक आहे. अशी वाईट गोष्ट पण होऊ शकते. मग त्यावेळेस बँकेला माहिती आहे ना की बाबा आपण जर यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर ते भरोसा नाही उद्या येतील ना येतील पैसे. त्यामुळं मग बँक अशा लोकांना कर्ज देण्यासाठी पळवाटा काढायच्या नेहमी. शेती असू दिली म्हणजे जे सेक्टर्स आहेत ज्यांना पैशाची खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत पैसे पोहोचत नव्हते का? कारण काय होतं त्याच्यामागं? तेच रेट. बँकेने वाटायचं की ते लोक देऊ शकत नाहीत वापस, गॅरंटी नव्हती ना खूप. त्यामुळे मग बँक अशा लोकांना देतच नव्हती कर्ज. मग अशा लोकांपर्यंत कर्ज पुरवठा व्हावं त्यासाठी नॅशनलायझेशन ही बेस्ट उपाय होता. याच्या अंतर्गत राष्ट्रीयकरण करून इंदिरा गांधीच्या गव्हर्नमेंटमध्ये पहिल्यांदा नॅशनलायझेशन करण्यात आलं बँकेचं, जेणेकरून त्या लोकांपर्यंत पैसा पोहोचण्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्यानंतर रिजनल रूरल बँक पुढे आपण अर्थव्यवस्थेमध्ये पाहू शकतो. RRB स्थापन झाल्या, स्पेशल लोकांसाठीच त्या रिजनल रूरल बँक्स नावातूनच समजतं. त्यांचा तर खूप मोठा फायदा झालेला आहे त्या लोकांना, प्रायोरिटी सेक्टरवाल्या लोकांना, बरोबर आहे. तर मग ह्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्या आपण हे केलं पाहिजे. तर या गोष्टींना नंतर फायदे झालेले आहेत. तर त्याचा बेस इकडं आहे आपल्याकडं राष्ट्रीयकरण. RRB असंच स्थापन नाही झाला रात्रीमधून. त्या RRB स्थापन करण्याच्या काही मागच्या गोष्टी असलेल्या महत्त्वाच्या होत्या. कोणत्या गोष्टीचा इतिहास आणि त्याची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची असते. हे नॅशनलायझेशनचं महत्त्व तेच आहे, जेणेकरून त्या लोकांपर्यंत प्रायोरिटी सेक्टरला चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, ठीक आहे. तर मग या प्रश्नाला आपण जास्त जरा महत्त्वाच्या डीपमध्ये गेलो, फिलिंग समजून घ्या तुला, ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे सांगितलेलं. याच्यामध्ये मला तुम्हाला काय बोलबच्चन वगैरे सांगायचं नव्हतं, फक्त एक सांगायचं होतं की किती इम्पॉर्टन्स असते राष्ट्रीयकरणाची कोणत्या गोष्टीसाठी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने विचारात घ्या. विधाने कोणते कोणते आहेत? पहिलं विधान आहे 2011 भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. तर ही डेन्सिटी, घनता म्हणजे डेन्सिटी, तर हो ही बरोबर आहे. 382 पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय सांगतं? 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73% होता. तर हे नियरली बरोबर आहे, कारण आतापर्यंत जर बघितले तर साक्षरता दराबद्दल आपल्याकडे 2 आकडे आहेत. पहिला आकडा आहे 74.04% आणि दुसरा आकडा आहे 72.99%. तर आयोगानं दोन्हीही एक वेळ बरोबर दिलेले आहेत. ह्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर त्यांनी हे विधान चुकीचं सांगितलेलं आहे. त्यांच्या म्हणणं होतं की 74.04 हे बरोबर आकडा आहे, कारण हे दोन्ही आकडे त्यांनी दिलेले आहेत, ठीक आहे. विधान सी सांगतं देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्यासाठी नेहमी अनुकूल होते. तर बिलकुल नाही, हे अनुकूल नाही तर नेहमी प्रतिकूल होते. त्याच्यामध्ये कारण बघितलं तर हे लिंग गुणोत्तर जो बघितला सेक्स रेशो, आतापासून का खूप वेळपासून जर बघितलं तर महिलांच्यासाठी हा सेक्स रेशो खूप प्रतिकूल आहे. आता जर बघितलं तर 940 2011नुसार लोकसंख्या आहे. सेक्स रेशो म्हणजे काय असते हे आय थिंक तुम्हाला माहीत असेल, सांगून टाकतो. सेक्स रेशो म्हणजे काय असतं बघू. हे सेक्स रेशो म्हणजे प्रति हजारी पुरुषांमागे महिलांची संख्या. प्रति हजारी पुरुषांमागे महिलांची संख्या म्हणजे सेक्स रेशो असते. ती होती 940 2011च्या जनगणनेनुसार, आणि तीच 2001 नुसार जर बघितली तर होती 933. म्हणजे ह्या पूर्ण 10 वर्षाच्या याच्यामध्ये फक्त 7नी वाढ झालेली आहे, बरोबर. त्यांची स्थिती ही नेहमी प्रतिकूल राहिलेली आहे. आणि जर अनुकूल राहिले तर फक्त 2 स्टेटमध्ये राहिलेले आहे. आय थिंक हे पहिलं होतं केरळ, त्यांची लोकसंख्या होती 1084, आणि दुसरं आहे पॉंडिचेरी त्यांची होती 1037. तर या 2 जागीच फक्त त्यांची स्थिती अनुकूल राहिलेली आहे ह्या 2011च्या जनगणनेनुसार. बाकी कशी होती ते आय डोंट नो, तेवढं करायचं पण नाही आपल्याला. आपल्याला देशाबद्दल विचारले, राज्यात विचारणार नाही, कोणत्याच विचारलं तरी फक्त महाराष्ट्राचं विचारेल. देशाबद्दल ऑन द ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हसाठी बघितलं तर नेहमी प्रतिकूल होती, बरोबर. तर मग 3 हे चुकीचं आहे. ए बरोबर आहे कारण तेवढीच लोकसंख्या, डेन्सिटी तेवढीच आहे. तर मग काय विचार असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे, चूक कोणतं आहे सांगितलं आहे. तर मग बी आणि सी हे चूक आहे, पर्याय क्रमांक 3, ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा. पतपुरवठा अधिकारित योजना क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम डॅश डॅश यावर्षी सुरू करण्यात आली. आता ही जी स्कीम होती ती स्कीम RBI मार्फत सुरू करण्यात आली होती. RBI मार्फत ही स्कीम सुरू करण्यात आली होती. त्याचा आपण आता वर बोललो बघा, प्रायोरिटी सेक्टर वगैरे. त्यासाठी जर बघू तर क्रेडिट हे काय करणार RBI ह्याच्यामध्ये, ते बँक क्रेडिट आहेत ना, बँक क्रेडिट याच्या आधारे ते ऑथराईज करणार. म्हणजे जर समजा एक बँक आहे, त्या बँकला कुणाला काही लोन द्यायचे, कर्ज द्यायचे, तर मग त्यांनी एक लिमिट ठरवली. कुणी? RBIने लिमिट ठरवली. कुणी? RBIने. त्यांनी सांगितलं की ह्या लिमिटच्या जर वर गेले पैसे, वर गेले तर आम्हाला विचारा, वर गेले तर आम्हाला विचारा. जेणेकरून याचा फायदा ते कशावर करतील? याचा फायदा ते करतील प्रायोरिटी सेक्टर पर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. याचा फायदा त्यांना व्हावा म्हणून सरकारने क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम ही नोव्हेंबर 1965ला सुरू केली होती. पर्याय क्रमांक 4 याचा बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा. नाणे बाजारातील मनी मार्केट निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कोणते कारण आहे? मनी मार्केट. ठीक आहे. मनी मार्केट जर बघितलं तर आपल्याला माहीत आहे 1 वर्षाखालील जे व्यवहार होतात बाजारामधील, बाजारातील 1 वर्षाखालील व्यवहार, 1 वर्षापेक्षा कमी, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची व्यवहार, म्हणजे इन द सेन्स जर आपण बघितलं 365 दिवसापेक्षा कमी वाले जे देवाणघेवाण होते बाजारामध्ये, त्या देवाणघेवाणला म्हणतो आपण मनी मार्केट. ठीक आहे. मग याचा अर्थ जर बघितलं 365 दिवसापेक्षा खाली देवाणघेवाण आहे, कुठली? बाजारातली देवाणघेवाण आहे. म्हणजे ही काय आहे? बाजारातील तरलता आहे. बाजारातील तरलता डायरेक्ट याच्यावर इफेक्ट करते ना. बाजारामध्ये देवाणघेवाण आहे, जेवढा मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होईल तेवढा बाजारातील तरलता चांगली असेल, तेवढा पैसा जास्त असेल बाजारात, तेवढा जेवढा पैसा जास्त तेवढे चांगल्या प्रमाणात इकॉनॉमी चालेल. बरोबर. एवढं माहिती आहे आपल्याला. आता या निधीच्या कमतरतेचे कारण कोणते म्हणणार आहे? आता याचा अर्थ काय? बाजारातील तरलता जास्त असते कधी? देवाणघेवाण चांगली असेल तर. जेव्हा निधीची कमतरता होईल याचा अर्थ बाजारातील तरलता कमी पाहिजे, तरलता कमी. तर मग ह्या ऑप्शनपैकी, या 4 ऑप्शनपैकी अशी कोणती गोष्ट आहे जी बाजारातील तरलता कमी करण्यासाठी कारणीभूत आहे? तर सर्वप्रथम पाहायचे, पहिला ऑप्शन सांगतं अपुरी बचत, इनसफिशियंट सेविंग्स. बघा, सेविंग म्हणजे आपण थोडक्यात आपली सेविंग म्हणजे काय असते? बँकेची इन्कम. एवढं माहिती आहे आपल्याला. आपण जेवढे सेव्ह करतो तेवढे बँकेत नेऊन ठेवतो, म्हणजे तेवढी बँकेची कमाई झाली. बरोबर आहे. म्हणजे आपण जर कमी सेव्ह केलं, कमी सेविंग केली, थांबा चुकलं काय होतं ना कधी कधी, आपण कमी सेविंग केली म्हणजे बँककडे कमी पैसा, समजलं? आपण कमी सेविंग केली म्हणजे बँकेकडे कमी पैसा. जर बँकेकडे कमी पैसा तर व्यवहारात कमी पैसा, बाजारात कमी पैसा. बँकेकडे जास्त पैसा असला तरच बँक लोकांना कर्ज देईल. बरोबर आहे की नाही? त्याच्याहून ते घेईल. जर बँकेकडेच कमी पैसा आहे तर बँक काय करेन? जो पैसा आहे त्यापासून बी जास्त पैसे काढण्यासाठी ती काय करेन? जास्त दराने देईन लोकांना पैसे. जास्त दराने दिले की लोक पैसे घेणार नाहीत. समजलं? मग आपण जी कमी सेविंग केली ती बँकांचा नुकसान होते, बँकेकडे कमी पैसा येतो. तर मग अपुरी बचतमुळे निधीची कमतरता होते, तरलता कमी होते मार्केटमध्ये. समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते? नसेल समजलं तर पूर्ण थोडं मागे जाऊन डिटेलमध्ये बघा, सोपं एकदम, काहीच नाही. ठीक आहे. आता बाकीचे ऑप्शन बघून घेऊ. तुम्ही म्हणताना पळून चालले का नाही? दुसरा ऑप्शन बघू, रोख रकमेची वाढती मागणी. बघा, रोख रकमेची वाढती मागणी म्हणजे जर समजा आपण दिवाळीचं एक्झाम्पल घेऊ. आपण दिवाळीला पैसे काढतो, जेव्हा सण सुरू येतात तेव्हा सगळ्यांना पैसे पाहिजे असतात, सगळेजण कॅश काढून घेतात. त्यावेळेससुद्धा निधीची कमतरता होते, परंतु ती खूप कमी वेळेसाठी, ही असते कमी वेळेसाठी. आता ही झालेली निधीची कमतरता RBI त्यांच्याकडे जे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात, जसं CRRI, SLRI, रेपो रेट, बँक, अशा गोष्टींनी ती भरून काढू शकते, कारण ही कमी वेळेसाठी झालेली आहे ना. जास्त वेळेसाठी झाली असे तर ती इनस्टेबिलिटी आली असती इकॉनॉमीमध्ये, मग त्या गोष्टीमुळे फरक पडला असता. परंतु जी कमी वेळेसाठी, दिवाळी चालते किती 4-5 दिवसाची, बरोबर, काही दिवसांनी मग डबल आणखी लोक पैसा वाचवतील.
समजतं तुम्हाला काम. म्हणजे जी कमी वेळेसाठी जी झालेली ही आहे निधीची कमतरता आहे, ती निधीची कमतरता RBI भरून काढू शकते त्यांच्या टूल्सनुसार. CRR, SLR असल्या गोष्टींपासून ते भरून काढू शकते. पण जो आपण कमी बचतच कमी करतोय, बँका घेतातच पैसे लोकांकडून, लोकच पैसे बँकेत ठेवण्या गेलाच बँक कुठून काय करणार आहे पुढं. त्यामुळे हे पहिलं ऑप्शन जे आहे ते जास्त ॲक्युरेट वाटतं. अपुरी बचत जास्त मेन कारण आहे निधीच्या कमतरतेचं. ठीक आहे. असंघटित ऑप्शन 3 सांगतं असंघटित क्षेत्राची उपस्थिती, म्हणजे ते पाणीपुरी ठेलेवाले, तसले असंघटित क्षेत्र म्हणू शकतो आपण, अनऑर्गनायझ्ड सेक्टर्स. त्याच्यामुळे तर आणखी प्रभाव वाढतो, ते नाही बिलकुल ह्याच्यासाठी. ठीक आहे. वित्तीय गैरव्यवस्था यांच्यामुळे काय नाही, ते मॉनिटरी पॉलिसीज वगैरे जरा वेगळ्या बनल्या तर इन्स्टॅबिलिटी आलं तर ते पण करू शकतं सरकार, एवढं काय नाही. तर मग याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 अपुरी बचत. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते? उष्मांक, कॅलोरीज, किती उष्मांकाची गरज असते? तर हा प्रश्न वरच्यावर होता एकदम. 5 सेकंदात नाही 2 सेकंदात प्रश्न सोडा होता. किती? कुठलं म्हणले? ग्रामीण. लक्ष ठेवायचं, ग्रामीण भाग म्हणले 2400 किलो कॅलरी. किलो कॅलरी आहे बरं, 2400 किलो कॅलरी ग्रामीण भाग. इथं जर म्हणलं शहरी भाग, शहरीला किती येणार आहे? 2100 किलो कॅलरी. असं काय गड्या, शहरामध्ये लोक जरा कमी परिश्रम करतात. ठीक आहे. यांचा परिश्रम जास्त असतं ग्रामीण भागातला, यांचं जास्त परिश्रम कमी असतं. गोष्टी उचलणं वगैरे सगळ्या गोष्टीसाठी रोबोट ठेवतील ते लोक. ठीक आहे. तर मग शहरी लोकांसाठी 2100 किलो कॅलरी पाहिजे आणि ग्रामीण लोकांसाठी 2400 किलो कॅलरी. हे जर बघितलं तर दारिद्र्य मोजण्यासाठी सगळ्या गोष्टी चालता येतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. सॉरी, ह्याच्याबरोबर आणखी एक सांगतो. 2100 हे दिलेलं आहे आपल्याला 1979 जे प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग यांनी आकडे दिलेले आहेत. आता हेच आकडे पुढे चालले गेले आहेत. नंतर या आकड्यामध्ये कोणी मॉडिफिकेशन केलं, तेंडुलकरने म्हणले की हे आकडे मोजूच नका, हे असल्या गोष्टी नंतर चालत आल्या. रंगराजनने डबल मोजले. त्यानंतर ज्या गोष्टी आहेत ते दारिद्र्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. हे फक्त एवढं वरच्या गोष्ट होत्या. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढीलप्रमाणे कोणती असते? हा आपण एकदम छापछूट प्रश्न होता, 2 सेकंदाचा प्रश्न होता. सार्वजनिक खर्च करायचे, सरकारला खर्च करायचा. कसा खर्च करणार? वाढताच करेन ना. सरकार म्हणाला का मी यावर्षी हे करणार नाही, ते करणार नाही. सरकार नेहमी मोठे मोठे वादेच करताना कोणाला तुम्हाला हे बांधून देईन, डॅम बांधून देईन, तुमच्या इथं नदीचं हे करून देईन, धरण बांधून देईन, काही सरकारचं हेच काम असतं. रोड बांधून देईन तुम्हाला, संस्था आपल्याकडून तुमच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं असणार. मग ती त्यांची जी प्रवृत्ती आहे ती वाढतीच असणार आहे नेहमी. हे त्यांच्या बोला पाहिजे सगळं. असं उतरण्याला पर्याय क्रमांक 2-10. पण जर आपण कन्सेप्ट वाईज गेलो तर बघा सांगतो मी तुम्हाला. सार्वजनिक खर्च सरकार कशासाठी करतं बघू आपण. सर्वप्रथम आरोग्य आहे, लोकांचं आरोग्य, त्यांच्यासाठी सरकारला खर्च करावं लागतं. दुसरं आहे शिक्षण, शिक्षणासाठी सरकार खर्च करतं. तिसरा आला आपलं भारताचं संरक्षण, त्यासाठी पण खर्च करावा लागतो. चौथा आणखी खूप गोष्टी आहेत. आणखी आपण एक सामाजिक योजना घेऊ. ठीक आहे. हे योजना आहेत, योजनेमध्ये सरकारला खर्च करा. काही लोकांपर्यंत किती गेलं तर गोष्टी पोहोचत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे योजना अप्लाय करूनच लोकांपर्यंत गोष्टी पोहोचाव्या लागतात. योजना पण असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी वाढवायचे. ह्या सगळ्या गोष्टींना चॅलेंजेस कोणते आहेत? एक लोकसंख्या, लोकसंख्या नेहमी वाढत आहे, नेहमी वाढत आहे. महागाई आहे दुसरी, महागाई पण वाढतेच ना यार. इकॉनॉमी महागाई थोडीफार वाढली तरीच इकॉनॉमी चांगली चालेल, बरोबर आहे. मग ह्या गोष्टी चॅलेंजेस आहेत कशाला? सार्वजनिक खर्चाला. ह्या गोष्टी खर्च कमीच करू देत नाहीत. सरकारने आज म्हणलं की मी आरोग्यामध्ये कमी हे करतो म्हणलं की लगेच 4 लोक जन्मतात. समजलं मला, बरोबर आहे. लगेच सामाजिक योजना म्हणते की आम्हालाही पाहिजे. एका राज्यामध्ये ही सुविधा सुरू केली, दुसऱ्या राज्याला म्हणतात आम्हालाही पाहिजे. म्हणजे खर्चाची प्रवृत्ती सरकारची जी आहे ती नेहमी वाढतीच सरकार ठेवावीच लागते. त्याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 वाढता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11. राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत त्याचा समावेश असतो. कुणाचा? राज्य सरकारचा. भांडवली प्राप्ती आहे कुणाची? राज्य सरकारची. ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला, प्राप्ती 2 प्रकारच्या असतात. रेसिप्ट्स 2 प्रकारच्या असतात. एक असते महसुली, दुसरी असते भांडवली, बरोबर. 2 मधला आता छोटासा फरक सांगतो, एकदम मायनरचा. महसुली ही सगळी गोष्ट असते जी नेहमी येते, नेहमी येते ती महसुली आहे. नेहमी इन द सेन्स ठराविक वेळेनं येते ते महसुली झाली. आणि भांडवली काय असते? एकदाच येणारी जाणारी.
ही झाली भांडवली. आता ही डेफिनेशन नाही बरं का, फक्त समजण्यासाठी सांगू मी तुम्हाला. थोडं का एक्झाम्पल देतो मी याचं. भांडवलीचं शाळा. शाळा हा भांडवली खर्च आहे, समजलं आपल्याला. शाळा भांडवली खर्च आहे. शाळा बनवण्यासाठी एकदाच पैसे टाकावे लागले, जे असतील 10-12 करोड. एकदाच पैसे टाकावे लागले शाळा बनवण्यासाठी, तो आहे भांडवली खर्च. आता शाळेमध्ये नंतर शिक्षक येतील. शिक्षकांचा जो पगार आहे तो कसा असणार आहे? महसुली खर्च असणार आहे, कारण त्यांना पर मंथ पेमेंट द्यावं लागणार आहे. ते काय शाळा एकदाच बनवली आपण, त्यासाठी भांडवली होती. मग त्यापासून नंतर येणाऱ्या गोष्टीच्या एक ठराविक वेळेने द्यावं लागतात. त्या नेहमी महसुली असतात, आणि जे एकदाच घडतात त्यांना म्हणतात भांडवली. आता हीच ट्रिक इकडे लावून टाका. चला, बाजारी कर्ज नेहमी घेतो का आपण? नाही घेत नाही, एकदाच घेतो कधी बाजारी कर्ज, बरोबर ना. राज्य सरकारच्या भांडवल. बाजारी कर्ज आपण बघा, हो घेत असेल, जास्त वेळा घेत असेल, पण एकाकडून घेतो का? नाही घेत ना. जपानला असं म्हणले का आज आपण, जपान तुम्ही जानेवारीमध्ये 2000 करोड द्या, फेब्रुवारीमध्ये 2000 करोड द्या, मार्चमध्ये 2000 करोड द्या, असं थोडी चालतं? नाही चालत. बाजारी कर्ज आपण एकदाच घेतो, ठीक आहे. ते भांडवल प्राप्तीमध्ये येतं. केंद्र सरकारकडून उचल घेणे ते पण तसंच आहे. काही केंद्र सरकारकडे आपण काय अकाउंट नाही खोलून ठेवलं नेहमी पैसे द्या म्हणून. जेव्हा गरज पडली तेव्हा जातो आपण, नेहमी गरज नाही पडत. 3 का सांगतो लोकांची अल्प बचत व भविष्य निर्माण निधी. आता ही स्पेशल गोष्ट लिहून देतात आपल्याला क्लासमध्ये. ही स्पेशल केस आहे, लक्षात ठेवून द्या. ह्याच्यामध्ये येतं भांडवली प्राप्तीमध्ये येतं, ठीक आहे. आणि केंद्र सरकारकडून GSTचा वाटा. GST माहिती आहे आपल्याला, नेहमी येत असते. प्रत्येक गोष्टीवर GST लागते ना यार. सेकंदाला GST लागते. ते एकदा असणारी गोष्ट आहे का? नाही, बरोबर. तर मग ही जर बघितलं तर पहिले 3 A, B आणि C हे भांडवल प्राप्तीमध्ये येतात. तर पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. समजलं भांडवली आणि महसुली कसं ओळखायचं? एकदम सोपं आहे, काहीच नाही. असंच ओळखा प्रत्येक वेळेस. प्रश्न 12वा खालील विधान विचारात घ्या. पहिलं विधान काय सांगतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते. दुसरे विधान आहे RBI भावघटीच्या काळात स्वस्त चलन नीती वापरते. तिसरं आहे RBIने 1951मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन दर चालू केले. आता पाहू, आता ही महाग चलन नीती असो किंवा स्वस्त चलन नीती असो, ही RBI करते कशासाठी? RBIचा का लोभ आहे याच्यामध्ये? ही RBI करते कारण जी महागाई आहे किंवा जी मंदी आहे, काहीही दोन्हीपैकी, याच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 गोष्टी लागतात. कोणत्या 2 गोष्टी लागतात? महाग चलन नीतीसाठी महागाई नियंत्रित करायला, आणि मंदी नियंत्रित करण्यासाठी स्वस्त चलन धोरण पाहिजे. थोडं डिटेलमध्ये पाहून घेऊ. चला, ही आहे बघा, इथं सांगू. चला, ही आहे पहिलं महाग. हे आहे महाग पैशाचे धोरण. महाग पैशाचे धोरण. जेव्हा महागाई येते तेव्हा हे धोरण राबवलं जातं. महागाई असल्यास राबवते कोण? RBI राबवते, ठीक आहे. महागाई असल्यास RBI हे धोरण राबवते, महाग पैशाचे धोरण. याच्यामध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये RBI काय करते? RBI दर वाढवते. दर वाढवते. त्यानं म्हणते पैसा लई महाग झाला, आणखी घेऊ नका. RBI दर वाढवते. इन द सेन्स काय करते? CRR वाढवते, SLR वाढवते, रेपो रेट वाढवते, प्रत्येक दर वाढवते. त्याच्यामुळं काय होतं? त्यांच्यामुळे जे लोक घेणारे असतात, थोडं मागे जाऊ आपण. त्यांच्यामुळे जे लोकांवर डायरेक्ट प्रभाव होतात. आता CRR SLR वापरला तर मग बँक काय करतात? CRR SLR बँकेवर लागतो ना. मग बँका काय करतात? त्यांचे दर वाढवतात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, जे आपण लेंडिंग रेट्स वगैरे पाहिले. मग ते वाढवले की लोक घेत नाहीत पैसे. लोक काय म्हणतात? नगरे बाबा, लोक पैसा घेत नाही. मग लोकांमध्ये जी महागाई आलेली आहे ती कमी होत जाते, बरोबर. लोक पैसा मालच नाही करतात, त्याची किंमत आरामात कमी होईल. एखाद्या गोष्टीची किंमत झाली की मग महागाई नियंत्रित येईल. त्याच्याच विरोधामध्ये आहेत 2. स्वस्त पैशाचे धोरण. स्वस्त पैशाचे धोरण हे कधी राबवलं जातं? मंदी असल्यास. कोण करते? RBI. सोपं आहे, ठीक आहे. RBI काय करते? स्वस्त पैशाच्या धोरणमध्ये काय करते? दर कमी करते. दर कमी करते. कोणते कोणते दर कमी करते? CRR ते कमी करते, SLR ते कमी करते, रेपो रेट ते कमी करते. हे दर कमी केल्यानं काय झालं? बँक झाली खुश. बँकनं पण काय केले? कमी केले दर सगळे, बरोबर. लेंडिंग रेट्स. मग त्यामुळे लोक खुश. लोक लईच खुश. लईच लोक खुश झाले की मग ते भरगचून एकदम लोक खुश म्हणल्यास नुसतं बेकार कर्ज घेतात.
घेतलं बेकार कर्ज घेतला की मग आणखी त्यांच्याकडे पैसा आला की जाऊन ते वस्तू खरेदी करतील. वस्तू खरेदी केली की आणखी वस्तू बनत जातील, त्यांची किंमत वाढली की मग जी अर्थव्यवस्था आहे ती मंदीच्या बाहेर येईल. समजलं? या अशा गोष्टी चालतात, स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण. एवढं सोपं होतं. तर बघा ऑप्शन्स काय होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग पैशाचा वापर करते. बघा ही भाववाढी होती, भावाच्या काळात त्यांनी काय केलं, महाग पैशाचं धोरण केलं, म्हणजे रेट वाढवले. त्याच्यामुळे काय झालं, भाववाढ नियंत्रणात आली. ठीक आहे, तर पर्याय बरोबर आहे. त्याचप्रकारे भाववाढीच्या काळात स्वस्त पैशाचं धोरण, भाववाढ म्हणजे मंदी आहे त्याच्यामुळे स्वस्त पैशाचं धोरण, त्यामुळे रेट कमी झाले, मंदी कमी झाली. ठीक आहे, बी पण बरोबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सोडलं. हे पण बरोबर आहे. आपला नेमका स्वतंत्र झाला होता तेव्हा भारत आपला, तर आपली जी अर्थव्यवस्था ती चालित करण्यासाठी त्यांनी बँक दर एकदम कमी ठेवून स्वस्त धोरण सुरू केलं. त्यामुळे सी पण बरोबर आहे. तर याचं उत्तर कोणते बरोबर आहेत म्हटले तर तिन्ही बरोबर आहेत, वरीलपैकी सर्व. ठीक आहे, हे महाग पैशाचं धोरण जर बघितलं तर सरकारनं आतापर्यंत 2010-13ला RBIनं राबवले होते. त्यावेळेस खूप महागाई झाली, त्याला कंट्रोल करण्याचं राबवलं होतं. आणि स्वस्त पैशाचं धोरण आपल्याला माहिती आहे 2008ला जागतिक मंदी होती. तर मग भारत कसा वाचेल, भारतामध्ये पण मंदी होती, मग त्यावेळेस हे धोरण वापरलं होतं, स्वस्त पैशाचं धोरण. ठीक आहे, स्वस्त पैशाचं 2 एक्झाम्पल होतं तुमच्याकडं. 2008ला एक आणि प्रश्नामध्येच एक सांगितलं 1951. लक्षात ठेवून द्या. प्रश्न क्रमांक 13. गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्निरीक्षण रिएक्झामाइन करण्यासाठी 2011-12मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती. आता ही दारिद्र्य मोजणीसाठी जर बघितलं तर खूप लोकांनी काम केलेलं आहे. याच्यामध्ये वैयक्तिक लोक आहेत, वैयक्तिक जसे दादाभाई नौरोजी होते. ठीक आहे, दांडेकर रथ आहेत, दांडेकर वरथ. ठीक आहे, हे वेगवेगळे लोक होते. ते मिन्हास होते, अहलुवालिया आहेत. या लोकांनी काही वैयक्तिक प्रयत्न केले आहेत. नंतर जर बघितलं तर वेगवेगळ्या हे आल्या समित्या आल्या आपल्या. कोणत्या समित्या होत्या, लगडावाला समिती त्याच्यामध्ये होती. ठीक आहे, लगडावाला होती. त्यानंतर नियोजन आयोगानं काम केलं याच्या संदर्भात. नियोजन आयोग. नंतर तेंडुलकर समिती होती. त्याच्यानंतर ही रंगराजन समिती मेन. ठीक आहे, तर मग ह्या काही समित्या होत्या, ह्या काही वैयक्तिक लोक होते ज्यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी प्रयत्न केलेले, यांच्याबद्दल माहिती काढून ठेवा. तर ही रिएक्झामाइन करण्यासाठी 2011-12ला कोणती समिती नेमली होती, तर सी रंगराजन समिती नेमली होती. ही समिती नेमली होती 2012ला. त्यांनी अहवाल दिला कधी, 2014ला अहवाल दिला. आणि त्यांनी अहवालामध्ये सांगितलं की 2011-12 या काळासाठी आपली ही होती 29.5% दारिद्र्य. 29.5% दारिद्र्य होतं. कधी, 2011-12साठी. पेन दुसरी घेतो, 2011-12साठी. आणि हेच आकडे जर बघितलं आपण 2011-12साठी, तर हेच आकडे किती होते तेंडुलकरनुसार जर तेंडुलकर समिती जी होती त्यांच्या अंतर्गत जर बघितलं तर आय थिंक 21.9% होते. ठीक आहे, तर या दोघांमध्ये थोडा असा वेगवेगळा भाग दिसतो यांच्याबद्दल. तर मग या सगळ्या समितींबद्दल थोडे पण माहिती करून द्यायची महत्त्वाची. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते. 1 सेकंदसुद्धा लागणार नाही प्रश्नाला. ह्या पर्याय क्रमांक 4 भारतीय रिझर्व्ह बँक. झोपेत उठून तुम्ही प्रश्न सोडू शकता. मौद्रिक धोरण RBI मार्फत राबवले जाते. आता मौद्रिक धोरणमध्ये जर बघितलं याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी म्हणतात ह्याला. ठीक आहे, याच्या अंतर्गत काही टूल्स असतात. याच्या अंतर्गत सरकार काय करते, महागाई मंदी नियंत्रित करते. त्यासोबतच पैशाचा पुरवठा बाजारात कसा असायला पाहिजे ते पण याच्यामार्फत तिने कंट्रोल करते. ठीक आहे, तर मॉनिटरी पॉलिसीमार्फत 2 गोष्टी येतात. एक असतात त्यांच्याकडे टूल्स कोणत्या संख्यात्मकमध्ये बघितलं तर CRR आला, SLR आला. वेगवेगळे रेट्स आले, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट असो, बँक रेट असो, MSFR मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट असतो. ठीक आहे, SDG वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर हे रेट्स आले. आणि काय याच्यामध्ये राहिले ओपन मार्केट ऑपरेशन्स एक येत आहे, हे पण आलं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरं म्हटलं तर गुणात्मक साधने काय गुणात्मक गोष्टींनासुद्धा मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत
या गोष्टी राबवल्या जातात RBI मार्फत. तर ठीक आहे, CRR SLR काय असते या गोष्टींबद्दल थोडं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच चांगला व्हिडिओ अपलोड करेन, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बोलू आपण. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प नॅशनल ऑइल सीड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट डॅश डॅश ह्या वर्षात सुरू करण्यात आला होता. तर हा आय थिंक दुसरा प्रश्न आहे 5 year प्लॅनिंगवरती. तो वरचा प्रश्न होता बघा, क्रेडिट ऑथरायझेशन स्कीमवाला कुठे गेला, तो पण प्रश्न 5 year प्लॅनवरचाच आहे. कुठे गेला यार, क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम, हां येत आहे. हा बघा, ह्या काळामध्ये म्हणजे तिसरी पंचवार्षिक योजना होती ना 1965मध्ये, असं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमधला हा प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात तो पंचवार्षिक योजनेवरतीच विचारला होता आणि हा पण पंचवार्षिक योजनेवरतीच आहे, 5 year प्लॅनवरती. प्रश्न हा कशासाठी सांगलेला, नॅशनल ऑइल सीड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कधी सुरू करण्यात आला. बघा आतापर्यंत जर बघितलं तर तो जो सुरू करण्यात आला 1985-86ला सॉरी, पर्याय क्रमांक 3 याचा बरोबर उत्तर येतं. पण जर पाहिलं आपण तर याच्या अगोदर 1980च्या अगोदर जर बघितलं, च्या अगोदर भारत हा खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून होता ऑइल सीडसाठी. कशावर, इम्पोर्ट्सवरती. खूप मोठ्या प्रमाणात हे ऑइल सीड वगैरे, ऑइल सीड एडिबल ऑइल असेल किंवा काही असो, असल्या गोष्टी भारत इम्पोर्टच करून हे करायचा. आपल्याकडे त्याचा बिलकुल विकास नव्हता झालेला. ठीक आहे, मग त्याच्यापासून दूर नेण्यासाठी आपल्या गोष्टींमध्ये डोमेस्टिक त्याच्यामध्ये भारतामध्ये त्याचा विकास करण्यासाठी नॅशनल ऑइल सीड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा 1985-86ला सुरू करण्यात आला होता. ठीक आहे, जेणेकरून आपण जी ऑइल सीडची प्रोडक्टिव्हिटी आहे ती आपण वाढवू शकतो. त्यासोबतच आपले जे बिया आहेत त्यांच्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे संशोधन करू शकतो, टेक्नॉलॉजी आणू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक सहाय्य होईल आपल्या शेतकऱ्यांना वगैरे, असल्या गोष्टींसाठी मग ही 1985-86ला ही ऑइल सीड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तयार सुरू करण्यात आला होता. ह्याला म्हणतात NODP, लक्षात ठेवून घ्या. आता ही इम्पॉर्टंट काय आहे, कारण जर बघितलं 2023चं जर आपण बजेट पाहिलं असेल, 22चं बी आणि 23चं बी 2 बजेट आपण पाहायचे. त्या बजेटमध्ये जर बघितलं तर फार्मर्सबद्दल खूप गोष्टी बोलण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, खूप मदत करण्यात आलेली आहे. आता 24च्या बजेटमध्ये आय डोंट थिंक, मला माहीत नाही, वाचलं नाही थोडं, तर त्या बजेटमध्ये खूप त्यांच्याबद्दल फार्मर्ससाठी ज्या वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यांना वेगवेगळा निधी पुरवण्यासाठी त्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर मग हा याचा प्रश्नाचं उत्तर होता, आपण 3-4 वेळा बोललो उत्तराबद्दल 1985-86. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे 15 प्रश्न संपले अर्थशास्त्राचे. थोडक्यात वरच्यावर बघू आपण प्रश्न कशा प्रकारचे होते. संपलं काय. पहिला प्रश्न बघा, रेपो रेट ओळखायचा एकदम सोपा प्रश्न होता. मला वाटतं एकदम वन लेवलचा प्रश्न होता. एक हा प्रश्न आहे, तर हां हे पण 1 लेवलचाच होता. 2 झाले. त्याच्यानंतर सार्वजनिक हे ते 3, FRBM एकदम बेसिक क्वेश्चन 4, हा तर एकदम तुझ्या क्वेश्चन 5, हा पण एकदम तुझ्या 6, हा थोडा विचार करण्यासारखा होता, माहीत असला तर झालं. 6-1, 7-1, 6-2 करू, थोडे 2मध्ये कन्फ्यूज झाला असं बघा ना. हे पण 7-2, याच्यामध्ये 8-2, हे तर एकदम सोपंच आहे. हे तर कोणी सांगतं 9-2, हे पण कोणी सांगतं 10-2, 11-2, 12-2, 12-3. बघा जर प्रश्न पाहिले तुम्ही तर माझ्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर 12 प्रश्न ते एकदम सोपे होते. ठीक आहे, आणि जे 3 प्रश्न होते ते 3 प्रश्न थोडे ॲनालिटिकल म्हणू शकता, किंवा अभ्यास थोडा जास्त फॅक्ट्स माहीत पाहिजे असं म्हणता येईल. जसा हा प्रश्न जर बघितला नॅशनल ऑइल सीड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, हे आपण 5 year प्लॅनिंग करताना वाचतो, डोळ्याकडून जातं आपल्यापर्यंत लक्षात नाही राहत. ठीक आहे, तर मग हे असल्या याच्यामध्ये प्रश्न येतात. बाकी 12 प्रश्न तर वरच्या मी सोडू शकत होते. अशा प्रकारचे प्रश्न होते. पेपर जर बघितला तर थोडक्यात सोपा होता असं म्हणू शकतो. अशाच प्रकारचे प्रश्न इकॉनॉमीमध्ये विचारले जातात. ठीक आहे, तर मध्ये मला वाटतं फक्त सायन्सचेच प्रश्न थोडा अवघड असतात, बाकी सगळे प्रश्न एकदम सोपे असतात. आशा करतो तुम्हाला ॲनालिसिस आवडलं असेल. लवकरच भेटूया एका नवीन ॲनालिसिस पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.